प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते, प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित, प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत, प्रेमाच्या सुरात बोलू चला. माझं काय म्हणणं आहे, तू जरा शांत राहा. त्या शुगत सैरभैर होऊ नको. एक तर तो अशांत आहे, तुला ठाऊक आहे. हा, जरा समजून घे ना त्याला. मला मान्य आहे दत्ताभाऊ, पण आपल्याकडे खरंच वेळ खूप कमी आहे. माझ्या घरचे आता मागे लागलेत, पटकन लग्न कर, पटकन लग्न कर. आता लग्न काय असं लगेच होत असतं का? दोन्ही फॅमिलीज भेटणार तेव्हा मुलाकडचे लोक नकोत का? मला मान्य आहे आता तुम्हीच त्याच्या सगळ्यात जवळचे लोक आहात, त्याची फॅमिली तुम्हीच आहात. पण हे सगळं मी आत्ता माझ्या घरच्यांना नाही सांगू शकत. मुळात त्यांना आपल्या फॅमिलीबद्दल संशय आलाय आणि हे नाटक आता फार दिवस नाही करता येणार. आणि मी आता त्यांना काही सांगायला गेले ना तर ते सगळंच ढासळेल. म्हणून मी गप्प आहे. उगाच काही विपरीत नको व्हायला. हे बघ, आता आपण ओमशी बोललोय ना, तो आपल्या आईशी बोलणार. लिहून घे बॅग. मी सांगतो, अरे कुठली गोष्ट साध्य करायची एक पद्धत असते ना. हा, अरे बघ, सगळ्या गोष्टी एका टायमाला नाही करायच्या, एक एक करायचं. कळलं? सगळ्या गोष्टी एका टायमाला करायला लागलं ना गोंधळ होणार. तर एक 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 कर. बरं, त्यात आणखीन एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. आता काय? त्याच्या बाबांना त्यांची जी तिथली बायको आहे अमेरिकेतल्या, हा, मग ती 2 नंबर, त्यांनी डिवोर्सची नोटीस पाठवली. तिथल्या कोर्टामध्ये यांच्या अगेन्स्ट केस फाईल्ड आहे. ओमचे बाबा मला रेग्युलरली त्या केसचे मेल्स अपडेट करत असतात. परवा त्यांची अशी मेल आली की त्या बाईंनी म्हणे त्यांची बँक अकाउंट सुद्धा सील केली आहे. यांनी केलाय तिथला एक लॉयर अपॉइंट, पण त्यांना फीस तर द्यावी लागेल ना. आणि इथल्या बँक अकाउंटमध्ये इतके पैसे नसणार, कसं देणार? मी दिले असते पैसे, पण प्रॉब्लेम असा आहे की माझं ट्रान्झॅक्शन लगेच माझ्या घरच्यांना दिसतं. त्यामुळे ते मला विचारणार की इतके पैसे कुठे गेले. मला काहीच कळत नाहीये. सगळं जास्त जास्त कॉम्प्लिकेटेड होत चाललंय दिवसेंदिवस. हे काय आहे? अगं माझ्या भावासाठी काढले होते 50,000 रुपये. मग पण गरज कोणाची पहिली आहे? सायंटिस्टची ना. देऊ टाक का? नाही 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 दत्ताभाऊ प्लीज, नको नको प्लीज. तुम्हाला शिकवतो काय? येडे, तू बोली शिकली असशील. मी अडाणी माणूस आहे, नाही कुठं म्हणलं मी. पण वयाने कोण मोठा आहे? कुणी ऐकायचं कोणाचं? नाही, मी तशा अर्थाने नव्हतं म्हटलं तुम्हाला. मी सांगतो तुला, देऊ टाक. गरज त्यांची महत्वाची, देऊ टाक. पुढचं पुढं भावाचं बघीन नंतर. पण कसं आहे, ओमकडे काय स्वतंत्र पैसे मागणार नाही. बरोबर? जाईल कुठे जाईल तो? सायंटिस्ट जाऊन जाणार कुठं? मला सांग ना. गरज भागवली पाहिजे का नको तिची? कशात अडकली मी? मी कसे देऊ त्यांना? त्यांना काय वाटेल? पुन्हा आणखीन वेगळे गैरसमज. मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा. तुम्ही देता का त्यांना हे पैसे? बरी आहेस ना तू? ओमकडे पैसे मागणार तर माझ्याकडनं घेणार पैसे तो? माणसाचा इगो प्रॉब्लेम असतो ना, तो मध्ये येतो ना. मग असं आहे त्याच. आणि बघ, त्याला सांग ओमने पैसे दिलेत म्हणा. हा, ओमने पैसे दिले म्हणून सांग ना, बिंदास. आपल्या काय बापात जाते. आणि महत्वाचं, या पैशाविषयी कोणाकडे बोलायचं नाही. बोलला ना तर एक दणका देऊन ठेवून, हे सांगू नका, जाशील जायचं, हे अजिबात बोलू नको. त्यांना सांग. आणि ओमने सांगितलं या पैशाविषयी कोणाशी बोलायचं नाही. कशी काय आयडिया? तुम्हाला साधी गोष्ट सांग. आज त्याचं बँक अकाउंट सील झालंय, उद्या घर सील होईल, उद्या त्याचा व्हिसा नाकारला जाईल.
मग तू वकील आहेस ना, मग गोष्ट कुठल्या थराला जातात ठाऊक आहे ना तुला, समजून घे. अशी इमोशनल व्हायचं नाही. आईला तुझ्या डोळ्यात पाणी तर माझ्या डोळ्यात पाणी येणार ना, मग असं नाही करायचं. आनंदाचा क्षण आहे, मग उगाच चांगल्या टायमाला रडायचं नाही, कळलं? हा, अरे बाप, चांगल्या कामासाठी खोटं बोललं बिंदास चालतं, देव सुद्धा माफ करतो, कळलं? जा जा, पैसे देऊन दे. सायंटिस्ट तिकडे वाट बघत असलास, जा जा. काय ग? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. ऍक्च्युली मला काहीतरी द्यायचंय तुम्हाला. पैसे? प्लीज ईशा, प्लीज डोंट टेक इट अदरवाइज. मला माहिती आहे तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा, आणि मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण माझ्याकडून जी काही एक छोटी मदत करू शकते मी ती करते. 50,000 आहेत. ईशा, मी तुला म्हटलं होतं हा माझा प्रॉब्लेम आहे. हो, मी डील करेन. आपण नाही करू शकत होते त्याने डील, आणि तिथले लॉस फार कडक असतात. आपण कॅज्युअली नाही घेऊ शकत, इग्नोर नाही करू शकत आहे. आणि म्हणून आत्ता पुरते पैसे ओमने दिलेत? हो. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. प्लीज तुम्ही हे 4 चौघात सांगू नका, म्हणजे त्याला नाही आवडणार. तो तसाच वागेल तुमच्याशी 4 चौघात. आत्ताची गरज भागतीये हे महत्वाचं आहे. ओमने दिलेत पैसे? मी उद्याच जाईन मुंबईला. थँक्स ईशा. तुला तरी थँक्स म्हणू शकतो ना. ओमच्या मनात माझ्याविषयी थोड्या तरी फिलिंग्स शिल्लक आहेत हे तुझ्यामुळे कळलं मला. थँक्स. जन्म देणाऱ्या माणसाची किंमत आपण नाही करायचं, कोणी करायचं नाही. त्यानंतर कोण असतात त्याशिवाय? अरे आई ज्याला नसती ना त्याला किंमत असते. To meet or not to meet, that is the question. अरे बाप रे, एवढा मोठा अडदान माणूस इथं बसलाय, लोकांना दिसत नाही, म्हणजे आश्चर्य. सॉरी सॉरी सॉरी. दिस इज रॉंग. हो, ऐका ना, मी गेले होते त्यांच्या खोलीत. बर. पैसे घेतले त्यांनी. हा, रडले खूप, आणि ओम बद्दल खूप छान बोलत होते. अरे ये होईना बात. तो खरं आपण दोघांनी एखादी गोष्ट ठरवली ना ती झाली नाही असं कधी होतच नाही.
हो, अरे आपल्या दोघांचं IQ मध्ये काय विचारायचंय हा, मग बाकीच्या घरातली बोंब आहे सगळी. अहो IQ चेक करणार जीव दिल्याची परिस्थिती आहे. हो, हे आपली ही चिंचूचं बुटूक रानटीगिरी जर फिरत असती, ही धना काय बोलती तीच तिला कळत नाही. आणि दुसरा तो आपला येडा जावई, तो क्लासमध्ये, आणि म्हातारी मंगळावरून उतरलेले. हे बाकी ते ओमच्या वडिलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना? हो मग आपल्याला काय, आपली तेवढी इच्छा. आता मी काय बोलतो की मंगळा, तू काय बोलू नको, मंगळावर चांगलं गोड पाणी भेटलं असं काहीतरी अमेरिकेतले लोक म्हणत होते. आणि मी म्हणतो की एक सेट सूर्यनमस्काराचा मंगळाच्या नावाने मारायला काय हरकत आहे. आणि हे मंगळसूत्र, हे आपलं मंगळसूत्र काय नाही, काय नाही, आपल्या थातुर गप्पा झाल्या होत्या आमच्या. तुझं काय चाललंय? बस की, आपलंच घर आहे. तुझं काय चाललंय? काही नाही, मी जरा विचार करत होतो. अरे अरे, तू विचार करत असणार म्हणजे गहनच असणार. मला असं वाटतंय की मी जाऊन भेटतो आईला. अरे म्हणजे पहिलं असं आहे. चांगलंय, बोल आईशी बोल. अरे लेका, जगामध्ये आई एकच असते रे. मग तिची पूजेने आजपर्यंत कुठे घेतली का? मग असं आहे. तू ऐशी नाही म्हणला मला की आईचा फोन आला होता मला, आई घरी भेटायला आली होती मला. मग तू घरामध्ये नव्हतास, तू तिचे फोन उचलले नाही, हे बरोबर नाही ना. बोललं पाहिजे, आई आहे शेवटी, बोललं पाहिजे. काय होईल, एखादा मुद्दा पटणार नाही, मग पण पटणार नाही हे सांगायची सुद्धा एक पद्धत आहे का नाही? ती पद्धत मला माहित नाहीये. आम्ही म्हणजे काय डोक्यात विटकुरं घालणार विचारणार अशी माणसं आम्ही. पण तुम्ही शिकले सवरलेलात का नाही? मग जगाची रीत भात तुम्हाला माहिती आहे. आय एम प्राऊड ऑफ यू बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू. अरे वा वा, मला पण द्या की शाबासकी. तुला कशा करता शाबासकी? अरे उथळ. नमस्कार दत्ता भाऊ. नमस्कारच्या, हे आमचं चिंचूचं बुटू घेऊन कुठं गेलं तर रे? बाबा चिल, त्यांनी मला कुठेही नेलं नव्हतं, मी त्याला घेऊन गेले होते. बघितलं, तुम्ही आता ह्याला ओरडला असतात, आपली पोरगीच वांड आहे. ओमदादा, अरे तू का उगाच सगळ्यांसमोर मला असं वाईट साईड बोलत असतोस? मी इथे काय सांगायला आले होते आणि तुमचं काहीतरी वेगळंच चालू आहे. माझ्याकडे गुड न्यूज आहे. गुड न्यूज? नाही. अरे मला वरुण धवनच्या फिल्मच्या ऑडिशन साठी बोलवलंय. अरे वा, कॉंग्रॅट्स. वरुण धवनच्या पिक्चर साठी बोलवलंय ना? काम नाही मिळालं, पिक्चर साईन केलं नाही ना? टाना उड्या मारती येडी. ओ बाबा, तुम्ही जाओ. या असल्या फिल्मच्या ऑडिशन साठी बोलवलं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. ओमदादा, सांग ना तू. कॉंग्रॅट्स. थँक्यू दत्ता भाऊ, खरंच खूप महत्वाचं आहे. चांगली गोष्ट, चांगली. कॉंग्रॅच्युलेशन. ह्यांचं एक असं आणि ह्याचं एक तसं. याला काहीही माहित नाहीये. माहितीये, मला विचारतो वरुण धवन कोण? खरंच कोण आहे वरुण धवन? काय म्हणताय? हो का? मंद? हा मंद आहे, माझा गुरु आहे, गुरु मंद. याच्या क्षेत्रात तुला कळतं का काय? डोंबल्याचं मंद आहे. हा, आणि आता त्याचा इंटरेस्ट एरिया वरुण धवन नाहीच आहे ना. मला उद्या मुंबईला जायचंय ऑडिशनला, हे सांगायला आले मी. खरंच तुला उद्या मुंबईला जायचंय? मग मी पण येतो ना तुझ्यासोबत. म्हणजे रस्त्यात तू मला माझा क्रॅश कोर्स घे ना. चालेल. काय बापाची पेंड आहे? नाही, मला खरंच काम आहे मुंबईत, म्हणून. हा, त्याचं काम आहे खरंच. हो. अजिबात जायचं नाही. तुम्हाला दोघांनी मुंबईला जायचं नाही, माझी परमिशन नाहीये तुम्हाला. अहो बाबा, तुम्ही असे का ऑर्थोडॉक्स वागताय? प्लीज. नाही, परवानगी नाही. नाही, दोघच कुठे? ओम आहे ना. असं आहे, मग ठीक आहे. मजा. ओम जाईल त्यांच्यासोबत मुंबईला. नाहीतरी ओमचं काम आहेच मुंबईत. हा, एक नंबर. म्हणजे एका बाजूला भाऊ आणि एका नाही, माझं काम होतं, आता कॅन्सल झालंय.
मी आलोच. ओ मी जरा ओमच्या बाबांशी बोलतो. माझं मगाशी अर्धवट राहिला बोलणं. बरं, एक मिनिट. तू एक काम कर, आमच्या बाबांना भेट, त्यांना विचार मुंबईला काही काम आहे का, असेल तर बरोबर घेऊन जा ना. मग अहो नको नको बाबा, ते ओम खूप चिडेला हो, असं डायरेक्ट नको ठरवा. तू एक काम कर ना, येतो बघ. मी आले. हा, तर जमतं का बघ, सिच्युएशन चांगली आहे. मी विचारून येतो ओमच्या बाबांना. हा, विचार नाही, आणि त्याला घेऊनच जायचं बरं का बरोबर. हा, दोघांना अजिबात सोडणार नाही एकत्र. परवानगीच नाही माझी तर. बाबा, हा, मी काय म्हणते, काय म्हणते? आपण कामात आजोबा, दूधवाला, कोपऱ्यावरचा वाणी सगळ्यांनाच घेऊन जाऊयात ना मुंबईला. सगळ्यांना विचारूयात. चालेल की, बसच करतो. गँगच्या गँग. लाज वाटते तुला बाबा, फालतू बडबड करू नका माझ्यासमोर लाईन मारते त्याच्यावर. अहो काही काय बोलता, मी काही लाईन वगैरे मारत नाही. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. मारत नाही का, मार ना. अगदीच काय पपलो नाही, जमलं ते. मी आहे ना इकडं. मी काय म्हणते, काय म्हणते? आपण पपली लोकांबरोबर राहतच नाही ना. टवाळ कारटी. टंगे 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 टंगे. तू का सगळ्यांना सांगितलंस मी मुंबईला चाललोय म्हणून? माझं अजून फिक्स नाहीये. अरे हो, पण मला वाटलं तुम्ही सगळे एकत्रच जाल ना, एकाच गाडीने. उगाच वेगळा खर्च कशाला. आणि नाहीतरी उद्या बरीचशी कोर्ट बंदच आहे. हो का? काय कसं काय? मी तारखा घ्यायला गेले होते तेव्हा कळलं मला. खूप लांब लांबच्या तारखा देत आहेत अरे. नाहीतरी एप्रिल महिन्यात कोर्ट बंदच असतात बऱ्याचदा. काम फार होतच नाही, सगळे जूनच्याच तारखा देतात ना. हो करेक्ट आहे, पण त्यांच्या बरोबर मी आईला भेटायला जायचं म्हणजे मुंबईला. अरे तुला कोण सांगते त्यांच्या बरोबर जा म्हणून? तू वेगळा उतर ना. तुझं काम लांबलं तर हवं तर कॅब करून ये वेगळी, आणि झालंच काम लवकर तर त्यांच्या सोबत ये. मग हे बघ, पर्याय खूप आहेत. मग मला असं फील आलं की आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मी आईकडे जाऊन मी काय बोलू? मी आय डोंट नो. तू आधी हा मेंटल ब्लॉक काढून टाक बरं. काय होतं ना, बऱ्याचदा एखादी व्यक्ती आपल्या समोर आली ना की मग असं अवघड वाटणारं संभाषण अचानक हलकं वाटायला लागतं. माझा अनुभव आहे. हो, पण मला खरं सांग, तुला त्यांना भेटावं असं वाटतंय ना आतून? खरं सांग. मग भेट ना. आणि काही बोलायलाच पाहिजे असंही काही नाही, नुसतं बरोबर राहा एकमेकांच्या. आय एम शुअर तुला बरं वाटेल. आणि पर्यायाने त्यांनाही. अरे प्रत्येक वेळेला सगळ्या मीटिंग्स ह्या वादातच संपतील असं गृहीत धरण्यात काय पॉइंट आहे? हा, ठीक आहे, जातो मी. हा जा. मी फोन करू का तिला? उद्या ती नसेल तर मग मात्र मी जाणार नाही कधीच. अरे नाही नाही, फोन नको ना करायला. वीकडे आहे त्यामुळे ते असतातच तिथे नेहमी. मी गेले होते तेव्हा वीकडे होता म्हणून मला माहितीये. नाही, उगाच तिचा काहीतरी वेगळा प्लॅन ठरला असेल तर माझ्यामुळे प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणजे म्हणून मी म्हटलं होतं. मी करू का मेसेज त्यांना? नाही, नको, मी करेन. नक्की? हो नक्की. हस ना. आईला भेटायचं म्हटल्यानंतर मला उगाच धडधडतंय छातीत. हस. हस ना. नीट हस. थँक्यू. सॉरी. मी जाऊ का? नाही नाही, सागर, ओमचं कन्फर्म झालंय उद्या तुमच्या सोबत यायचं. अरे वा, गुड. म्हणजे आम्ही चौघही जातोय. मी, मधू, ओम आणि ओमचे बाबा. चला मी बुक करतो. तो काय म्हणाला आता? ओमचे बाबा? हे मला माहिती नव्हतं. हे मी नाही ठरवलंय खरंच.
अगं धना झोपलीस काय बाळा? ए धना, डॉक्टर माझ्या पोटात डाणासारखं सगळं. अहो उठा उठा, जागे व्हा. काय चाललंय तुमचं? झोपेत बरळतीयस? हा? हा, किती वाजले? खूप वाजले. तुझी नेहमीची उठायची वेळ होऊन गेली म्हणून मी बघायला आलो ना परत. हा, अजून वाटत नाहीये मला गुरुजी. हो का? ताप आहे का तुला? नाही, कणकण वाटते का ना? काहीतरी अस्वस्थ वाटतं म्हणून नाही उठावं वाटत आहे. मग पडून राहा आडवं हो. गुरुजी नाश्ता राहिला, तुम्हाला जायचं असेल ना आता? हो अगं भाई, काय करायचं आता? नाश्ता करायचा? काय होणार नाहीये, मी करेन नाश्ता, तू पण अहो, तुम्ही कसं काय नाश्ता करणार? बर मधू करेल, ठीक आहे? नाही हो, तिला नाही जमत नाश्ता करायला. तुम्हाला जायचंय, ओम दादाला जायचंय, तुम्हाला बाहेर कुठे खायला मिळणार? ऊन किती वाढलंय. आणि बरोबर, आणि आम्ही वाळवंटातच राहतोय, बाहेर हॉटेल पण नाही येत पुण्यामध्ये. बघ तू आराम कर, आम्ही बघू काहीतरी मॅनेज करू, ठीक आहे? तुला काळजी घ्यायला पाहिजे. आराम करण्याबद्दल अपराधी वाटून घ्यायचं नाही. झोप. नाही हो, मला अशी सवय सहन होत नाही मला हे काही. उगाच मला असं वाटत राहतं की माझ्यामुळे सगळ्यांची धावपळ होतीये. तुला सवय करून घ्यायला पाहिजे आराम करायची. पोटात बाळ आहे की नाही आपल्या? पण नाही आणि बिंड नाही तर मी ओरडी ना तुला. वा, ओरडलो. आता तू वाचत बस. थोडंसं होतं हे बघ, तू काय कर, पुस्तक वाचत बस, छान वाटेल. मातृत्व उपनिषद गुड न्यूज आहे. अरुण गद्रे वाच. मी आलोच थोड्या वेळात.